या देवी सर्वभूतेषु माता सिद्धिदात्री रूपेण संस्थिता। नमस्तस्ते 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 नमो नमः। शारदीय नवरात्र उत्सवांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्रीचा 9वा दिवस, नवमी म्हणून आदिशक्ती असलेली सिद्धिदात्री या देवीची आज आपण पूजा करतो। शास्त्रानुसार ही देवी मोक्ष आणि सिद्धी प्राप्त करणारी आहे। या देवीच्या उपासनेमुळे आपल्याला यश, सुख, समृद्धी भेटते। तसेच या देवीच्या कृपेमुळे आपल्यामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीही भेटते। या देवीमुळे आपल्यातले सर्व वाईट दृष्टी दूर होते, आपल्यातले वाईट गुणही दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी बनते। पौराणिक कथेनुसार एकदा आकाशातून पूर्ण अंधकार पसरला होता, पूर्ण विश्वात अंधकार पसरला होता। तेव्हा एक प्रकाशाची छोटीशी किरण आली। ती किरण हळूहळू मोठी होत गेली आणि त्या किरणातून एक स्त्री प्रकट झाली। या स्त्रीने ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीला जन्म दिला। त्यावेळेस भगवान शंकरांनी जिथे पूजा करायला बसले होते तिथेही या देवीने त्यांना सिद्धी प्राप्त करून दिली। भगवान शंकराला सिद्धी दिल्यामुळे तेव्हापासून या देवीला सिद्धिदात्री देवी असे म्हणण्यात आले। या देवीने शंकराला सिद्धी दिल्यानंतर शंकराचे अर्धे शरीर हे देवीचे झाले। तेव्हापासून भगवान शंकरालाही अर्धनारेश्वर असे म्हणण्यात आले। जय दुर्गा माता।